बाळा, आजचा हा संदेश ऐकण्याची तुला खूप गरज आहे. हा संदेश मी स्वतःहून तुझ्यासाठी पाठवलेला आहे. बाळा, मला माहित आहे, मी सर्व बघत आहे. तुला वाटत असेल की मी एवढा अडचणीत आहे, तरी पण माझे मामा एवढे शांत का? ते माझ्याकडे बघत नाही का? तर असे काही नाही. मला सर्व कळत आहे. तुझ्या मनातली चिंता, तुझी होणारी दगदग, पैशाची तंगी आणि तुझे अपयश. तू खूप थकला आहेस. तू शरीरापेक्षा मला तर मनाने थकलेला दिसतोस आणि त्याच्यामुळे तुला प्रत्येक दिवस नाहीसा वाटू लागला आहे. पण ऐक, प्रत्येक दिवसच दुःखाचा नसतो. जसे सूर्य मावळल्यावर अंधार होतो आणि उगवल्यावर प्रकाश पडतो, तसेच हा संसाराचा नियम आहे. दुःख आले तर सुखही त्याच्या मागे येते. तू मला विचारतो की तुझ्याच आयुष्यात एवढे दुःख का? पण बाळा, तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणीमुळे तू मजबूत होणार आहे. तू या अडचणींचा सामना केल्याशिवाय खंबीर होणार नाही. तुला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल, तर मला तर असे वाटते की हा तुझा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तू मागितल्या मागितल्या मी तुझी इच्छा पूर्ण करत नाही, पण त्यापेक्षाही चांगले तुला देण्याचा विचार करतो. तू मेहनत करत राहा. एक ना एक दिवस योग्य वेळ आल्यावर तुझ्या मेहनतीचे फळ मी तुला नक्कीच देणार आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुझे विचार सकारात्मक ठेव, तरच तुझी परिस्थिती बदलू शकेल. बाळा, प्रत्येक माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी येतातच. पण मला सांग, किती लोक लगेच खचून जातात का? जीवनातले सगळे मार्ग जरी बंद झाले तरी माझ्यावर विश्वास ठेव. कुठे ना कुठे मार्ग मी तयार केलेलाच असतो. तू स्वतःला एक प्रश्न विचार की तू हरला आहेस का? आणि जर उत्तर नाही आले तर समज की तू जिंकायच्या मार्गावरच आहे. जोपर्यंत तू लढणार नाही तोपर्यंत समस्या संपणार नाही. भीती सोडून दे. भीती सोडली तरच तू पुढे जाणार आहे आणि तुझे जीवन बदलणार आहेस.